इथे तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा वेळ लागतो. परमात्मा म्हटलं काय मागायचं ते मागा. ही दोघं गुडघा टेकून काही नको फक्त एकच मागणं मागतो. जेवढं दुःख आमच्या वाट्याला दिलं तेवढं दुःख आता इथून पुढं कोणाच्याच वाट्याला देऊ नका. काहीच नाही रे आपल्या वाट्यात. जगायला कारण खूप कमी आहेत, मरायला खूप आहेत. मरायचं काय अवघड आहे वय? फाशी घेतली तर अर्ध्या मिनिटाच्या आत मरतं माणूस. काय मरायचं अवघड नाही. टेन्शन मरायचं काहीच टेन्शन नाही. मरायचं दिवसातनं 3दा मरू वाटतं. खरं का नाही ग? माणसात लिकरू रडलं की असं वाटतं त्याचा बी गळा दाबावा माझा बी दाबावा. कशाला उलट जन्माला घातली. मरायचं काय तर मरायचं काय अवघड आहे? कधीही मरू वाटतं. मरायला काय पोरगी नाही म्हणलं तरी मरू वाटतंय. त्याचं काय अवघड आहे महाराज? मरायचं काय अवघड आहे? चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला पोरं मरतात. चांगले मार्क नाही पडले पोरं मरायचं काय अवघड आहे रे? पिकलं नाही म्हणून कुठं मरतात का रे? मरायचं अवघड नाही, जगायचं अवघड आहे. आणि हे जगायला माझ्या संतांनी शिकवलं. अरे काळजी करू नका, मागे पुढे उभा राहे आली आघात घालोनिया भार राहिलो निर्विले संती. तुम्ही काय काळजी करता? तरले तरती हा भरवसा नामधारकाचा विश्वास जगवतो म्हणून विश्वास ठेवा. बाकी सगळी कल्पनेची, बाकी सगळं खोट आहे रे. काय पैसा अडकाय. राजा होता, डोंब्याच्या घरी पाणी वाहिलं. आपण कोण आहे? जरा घरी गेल्यावर विचार करा. पण किती माज आहे आपल्याला. काय करावं ह्या माजाचं? तरी कोरोनात बराच जिरलाय तरी हायच रे लोकांकडं. लय बाबा, एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचं पांगच फिरतंय. लय बेकार लोक. त्याची सुरुवातीचीच ना, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा मेवना. आपण साहेबाच्या लय जवळचे ताटाला ताट लावून बसतो. आपली बायको लय मोठ्याची. हान मग मला आता हानतो का काय लागा? तू घासागणी पद सांगायला लागला रे. बरं सांगतो कोणाला? आम्हाला काय फायदा आहे सांगून? आम्ही कोण बाबा तुझं भलं करणारे किंवा तुझं ऐकून घेणारे? आम्हीच फाटके. आम्हाला कुठं सांगतो? आम्ही वैभव फक्त संतांचंच सांगावं, बाकी कोणाचंच. आणि व्यासपीठावर वैभव फक्त संतांचंच सांगावं एवढा नियम कायम पाळा, बाकी कोणाचंच नको. देव, परमात्मा, संत, बाकी कोणीच. कशाला नामचिंतनाचं वैभव सोडून बाकी वैभव सांगायचं आहेच कशाला? देशाचं, धर्माचं, देवाचं काही कमी पडतंय वय? आपल्या माणसांकडे आहे काय वैभव? ना तुमचं ना माझं काहीच नाही हो कुणाकडे. चला मग मी कोण आहे? अहंकार तर आम्ही करतोय, पण अहंकारामुळं न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. अहंकारामुळे आमचं जीवन सुखी जात नाही. मग अहंकार करायला मी आहे काय? चला मग नामदेवराय आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले. सुरुवातीला निघालते, थोडं पुढं आलेत. हा चला बरोबर निघाले. मग चलत 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 त्यांना तहान लागली. ज्ञानोबाराय योगी आहेत. योगी यांचं योगी आहे, त्यांच्याकडे तपश्चर्याची ताकद आहे. पाणी फार खोलवर गेलं होतं. आता योगी कुणाला म्हणावं तर ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली त्याला योगी म्हणावं. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय तर 17व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या. किती नाड्या? 72,000. 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे 3.5 वेळेगावसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. समाधी लावणं म्हणजे श्वसनावर ज्याचं नियंत्रण आहे, जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानोबाराय आजही जिवंत आहेत. फक्त ते जिवंत आहेत हे कळायला आपण जिवंत पाहिजे, कारण आपण मरून मेलेले आहेत. साधे सुद्धा नाही. तू काय म्हणे कैसे आंधळे हे, तू का म्हणे कैसे आंधळे हे जन, 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 तू का म्हणे कैसे
जगजोगी चाल चाल बोलती जगजोगी जगजोगी चाल चाल बोलती उठाची जे माया उठाची जे माय बाप कैसी लागली झोप हुजूर जावनिया एवढीच वाटी पण हुजूर जावनिया आवाज करे करा सुखवाटी जागा रे वेळ गेल्यावर ते नाथ बाबा हे जरी नाही कळलं सरते शेवटी काल बांधून नेईल एका जनार्दनी आमचं काय वजाडील पिंगळा 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 नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग
अब खातांगे टिंगाग अब खातांगे टिंगाग अब खातांगे टिंगाग पिंगाग पागी पिंगाग पिंगाग पागी पिंगाग पिंगाग पागी पिंगाग अब खातांगे टिंगाग अब खातांगे टिंगाग अब खातांगे टिंगाग आयुष्य असंच आहे कल्पनेची अवघा दांगड तिंगाग. मग हे सगळा गोंधळ सगळा तुम्ही राम रंगी रंगाग तुम्ही राम रंगी रंगाग तुम्ही राम रंगी रंगाग तुम्ही राम रंगी रंगाग. म्हणून विनंती आहे महाराज तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार कल्पनेची बाधा जिथं फक्त सत्य आहे आणि सत्य आधी रचिली मग वैकुंठ जेव्हा नव्हते तेव्हा होते जाई नगे माया कुठं मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विठेवर तुम्ही संत माय चला तिथे पोचलात आता कुठे धावे तुमचे चरण कारण मनापासून हा अहंकार निर्माण होतो. हे स्थिर झालं की माणसाला कळतं की जागा इथं याच्या पलीकडं मोठं कुणी नाही आम्ही अगदी लहान पामरत आमची काय पात्रता आहे. मग हे कळेपर्यंत थोडं या बाधेपासून बाजूला राहा. महाराज कल्पना वाईट नाही कल्पनेशिवाय संत नाही भगवंत नाही ग्रंथ नाही वाईट बाधा आहे. भूत वाईट नाही भूताचं काय तर त्याला शरीर नाही काय नाही त्याचं काय असते वाईट फक्त भूताची बाधा जी काढाय पुन्हा लिंबाचा पाला लिंबू अर्धा हनुवटी ती बी अक्कार